या रावसाहेबाच्या काळात फार उपासमार झाले राव. थेरडं काही खाऊच देत नव्हतं. आपण सगळ्यांनी याचं उठतं आता काढायला हवं. काय राव, हे सगळं जे काही दिसतंय ना ते इंद्रसेनजींच्या कृपेमुळे. बरं हा 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 हा, काय रावसाहेबांचा काटा काढलाय. वा, या कामाचा त्या कामाला पत्ता नाही, बरोबर पुरावा नाही. नाही नाही आप्पाजी, तुम्हा दोघांच्या सहकार्याशिवाय झालंच नसतं. अहो खरं क्रेडिट तर द्या आमचं. त्यांनीच तर त्या म्हाताऱ्याला बेशुद्ध पाडला. नंतर हॉस्पिटलमध्ये अर्धमेल्या अवस्थेत त्याला उडवणं मला काय कठीण नव्हतं. नाही तरी सुद्धा ते धाडसाचं काम होतं. ते सगळं ठीक आहे आप्पाजी, पण हलक्या हातानं या कानापासून त्या कानापर्यंत केसानं गळा कापणं हे काम अवघड आहे. यात तुमचा कोणी हात धरू शकत नाही. तुम्हाला मी मानलं आप्पाजी. अहो त्या बंड्याला असा काही घोळात घेतलाय तुम्ही की आयुष्यातलं सगळ्यात मोठं रहस्य ओकून मोकळा झाला तो. त्या पुढे जाऊनही आप्पाजीनं नकली आई आणि भाऊ हजर केले. ही सगळी परमेश्वराची कृपा आणि आपल्या सारख्यांचे आशीर्वाद आहेत. झालं सापाच्या पिल्लानं सगळं ऐकलंय. धरा रे त्याला. तुला नाही मारायचं मग आम्ही फासावर जायचं. मी काय केलंय? तुला सगळं समजलंय हरामखोरा. तुला जिवंत ठेवायला आम्हाला वेळ नाही लागला. मी कोणाला बोलणार नाही. आबाजी मी तुमच्या पाया पडतो. सांगा ना. मला क्षमा करा मालक. मला तसं कसं करता येईल? इंद्रसेनजी मारून टाका याला. हाही मेला. आता वेळ घालून चालणार नाही. याला ताबडतोब उचलून फॅक्टरीच्या आवारात नेऊन काढूया. फॅक्टरीच्या आवारात? हो, तिथे या वेळेला तर कोणी नसेल. चला. चांगला 8 फुटात झोपवले झाला. आता चिंता नको. अहो चिंता काय नको. मला वाटतं आपण ताबडतोब हा गाव सोडून निघून गेलं पाहिजे. इतक्यात नाही. अरे पण इथे दिवसेंदिवस धोका वाढत असताना इथे राहण्यात काय अर्थ आहे? कारण तशी साहेबांची ऑर्डर आहे. अजून 2-3 कन्साइनमेंट्स आपल्याला पुऱ्या करायच्या. त्या एकदा डिलिव्हर झाल्या की मग साहेब आहेतच की आपल्याला सांभाळायला. अहो साहेब आहेत हो, पण याच्याबद्दल आपल्याला कोणी काही विचारलं तर आपण काय सांगणार आहोत? सांगायचं मुंबईला जाणार असं म्हणत होता. तिकडेच असेल अजून. आणि म्हातारा नाही जिवंत नसताना आपल्याला विचारणार आहे कोण? अगदी बरोबर. चला चला, श्रम परिहार पूर्ण करू. चला चला. निरर्थक बडबडच बसतात दोघ जण. मायला हरामजाद्याने माझी पार लेवल करून टाकली. पण मी तुमच्या हाताला कवडी लागू देणार नाही. आपली आई आणि भाऊ अजून जिवंत आहे. आत्ताच्या आता नंदूला गाठून तुमची पार तंत्रवून टाकतो. मुंबई
बाजूला व्हा ना, मध्ये मध्ये. अहो जीपवाले चला ना, लायसन्स आहे काय जायला? मध्ये उभे राहू नका. गाड्या येतात चालले काय ते थांबा. जीपवाले चला ना, थांबला. अरे काय कशाला मध्ये मध्ये येतात लोक? जायला मी आरशात दिसत नाही, म्हणजे मी दिसतच नाही आणि माझं बोलणं पण ऐकायला येत नाही. तर मायला भलतच लफडवून बसलो. आता मी नंदूला भेटणार कसं आणि त्याला सगळं सांगणार कसं? समजा मी मनात ठरवलं की आपण दिसावं आणि आपण बोललेलं लोकांना ऐकू यावं, तर प्रयत्न करून बघूया. आता मी दिसायला लागलो. आता बोलण्यात थांबा. हवालदार साहेब काय पाहिजे? काय नाही, आपण ते एस जे कॉलेज कुठे हो? त्यासाठी मला इथे उभं केलेलं नाही. तू सुद्धा इकडे उभं राहू नको, नीट जा, नाही तर बुकट मारशील. मी नाही तर मी त्या मायला कुठून येतात हे पाहिजे ते पाहिजे. मित्रांनो, तर आता मागाल ते पुरू या आपल्या कॉलेजच्या स्पर्धेत कोणत्याही स्टुडंटला इथे येऊन काही सादर करण्याची मागणी करण्यात येईल आणि ती त्यांनी पूर्ण करायची, ही प्रथाच आहे. मागणी करतोय आपल्या कॉलेजच्या स्कॉलर विद्यार्थी नंदकुमार यांच्याकडे. त्यांनी या स्टेजवर येऊन एक मॉडर्न गाणं नाचून पेश करावं. Give him a big hand. मला गाणं कुठे येतं का? मला गाणं असं करू नका तुम्ही लोक, माझ्या ऐकायचं गरज आहे. अरे तुम्ही असं का करतो तू बाबा मला? अरे असं का करता बाबा तुम्ही लोक? माझं ऐकून घ्या, असं नका करू बाबा तुम्ही लोक. अहो पण मला गाता येत नाही हो, माझं ऐका तुम्ही जरा. नंदू, डोंट वरी, ग्रीन रूम मध्ये जा, ड्रेस चेंज कर. वी आर वेटिंग फॉर यू. पण सर, नो प्रॉब्लेम, जा. जॉनी, साल्याची चांगलीच तंत्रून ठेवली आहे. आता बघूया काय